छत्रपती शिवाजी महाराज वडोनगर आणि जय बजरंग भिनार या दोन संघामध्ये आपण सामना पाहत आहे. नक्कीच या सामन्याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत घेऊन येतील आमचे धाकटे बंधू योगेश चिकणे सर. थँक्यू सो मच मोहनदादा भोईर, तसेच आमचे ज्येष्ठ बंधू ज्ञानेश्वर चिकणे ज्यांनी आता चांगला परफॉर्मन्स इथे केला जयगाव दे वडूनगर संघाने. तर मित्रांनो, मध्यरात्र उलटलेली आहे, त्यानंतर आपण आता वळतोय मुख्य सत्राकडे. छत्रपती शिवाजी वडूनगर संघ आताच वडूनगर गावचा एक संघ विजयी झाला. विजय जल्लोष गावामध्ये असेल, मॅसेजचा वर्षाव असेल. त्यानंतर इथे या संघाकडून असंख्य अपेक्षा असतील पाठीराख्यांना. असंख्य वडूनगरचे प्रेक्षक या मैदानावर येऊन दाखल झालेले आहेत, जल्लोष करतायत. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघ असेल जय बजरंग भिनार. पहिला चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेर, चेंडू किंचितचा बाहेर असलेला हा चेंडू पंचांनी थोडंसं विश्लेषण केले चेंडूचं आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. फलंदाजाने नेत्रांजन सांगतायत की या चेंडूवर त्यांना काही संशय आहे, बघूया. ऑनफिल्ड पंचांकडून कुठल्या प्रकारे इशारा नाही आहे. भिनार संघ ताज्या दमाचा इथे संघ दाखल झालेला आहे, पहिला सामना खेळतोय. तत्पूर्वी विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघ एक सामना विजयी झालेला आहे. 54 धावांचं आव्हान ठेवलं होतं. तर इथे निर्णय लागतोय ऑनफिल्ड अंपायर कुठल्या प्रकारे. इथे वाईट चेंडू नाही, निर्धाव चेंडू असेल. पहिलाच चेंडू जगदीश गुळवी ओव्हर राऊंड द विकेट. इथे मात्र अशीच्या बाहेरील चेंडूला हलक्या हाताने कट केलं. चेंडू थर्ड मॅनला बीट करून जातोय. इथे बघा 3 धावा पळून काढले. थोडीशी चुकीच्या क्षेत्ररक्षकाकडून गरी शॉट थर्डमॅनच्या आणि चेंडू पार करून सीमा रेषेजवळ गेला आणि एकंदरीत 3 धावा दोन्ही फलंदाजांनी, नेत्रांजन आणि विद्येश, दोन्ही अनुभवी फलंदाज आहेत. विद्येश यांचा सराव थोडा कमी आहे, परंतु नेत्रांजन अनेक वर्षे क्रिकेट खेळतात, दरवर्षी अनेक स्पर्धा खेळतात, सरावही त्यांचा खूप आहे. त्या मानाने विद्येशांची फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये बहरली नव्हती. बघूया या सामन्यामध्ये कशा रीतीने त्याच्यावर ते मात करतायत. धावसंख्या आहे ती 3. जगदीशजी गुळवी इथे आता काय घडलं तिथे, पुन्हा एकदा निराश करेल का? हो, मला तरी वाटते पुन्हा एकदा निराश केले विद्येश पाटील यांनी. एसटीजीच्या स्वरूपात अगदी स्वस्तात आपला विकेट दिलेला आहे. मला तरी वाटते सलामी त्यांना मावत नाही, भावत नाही. दोन्ही सामन्यात त्यांनी निराश केलेले सलामीला येताना. त्यांच्या मानाने डावखोऱ्या गणेश यांनी चांगली फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यात. इथे सुद्धा आता त्यांना वन डाऊनच्या पोझिशनवर पाठवण्यात येत आहे. 45 वयोगटातील खेळाडूंचा कुठल्या प्रकारे तुटवटा नाही या संघाकडे. भरणा आहे, विलास आहेत, काबूकर, राजेश आहेत पाटील, गणेश आहे पाटील, हा गणेश पाटील आहे, गणेश ज्युनियर, गणेश सिनियर. मात्र जगदीश यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे. 3 धावा 3 चेंडू टाकून जाईल. जर त्या धावा जर एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्या नसत्या मागे, एक्स्ट्रा म्हणजेच मिसफिल्डच्या स्वरूपात, संदेश वखारे पूर्ण सामन्यावर नियंत्रण, कर्णधार म्हणून नियंत्रण, यष्टी रक्षक म्हणून नियंत्रण, आणि त्यानंतर समजेल काय फलंदाज म्हणून काय नियंत्रण आहे त्यांचं. चला फास्ट केला. 10 नंबरची लक्की जर्सी परिधान केलेले हे गोलंदाज जगदीश. इथे मात्र जबरदस्त चेंडू, क्लीन बॉल, गणेश तंबूच्या आश्रयाला.
तर नक्कीच मित्रांनो जबरदस्त चेंडू, अप्रतिम असा चेंडू जर आपण क्षणचित्रामध्ये बघितला, गणेश यांना वाटलं होतं की चेंडू उचली घेईल, मात्र अनपेक्षितपणे चेंडूने उचली न घेता अचानक खाली राहिला आणि कुठलाही फलंदाज या चेंडूवर नक्कीच फसल्याशिवाय राहिला नसता. काय गोलंदाजी जगदीश यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज राजेश येतोय. तर नक्कीच संदेश वखारे यांनी प्रवासात असताना कॉल केला होता आणि सांगितलं की आमच्यापासून वाचून माझ्या हातात नको भेटू. असे समालोचक स्कोरर आमचे अमृतुमरी होत असते. ऑन हॅट्रिक जगदीश गुडवी. इथे मात्र काय अप्रतिम चेंडू आहे. बघूया पंच आमच्याकडे वळले आहेत. अप्रतिम चेंडू जरी असेल तरी मात्र दिशा येईल चेंडू. तर संदीप तात्या संघासोबत आलेले आहेत. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू, विस्फोटक फलंदाज. आणि या खेळाडूकडून इथे उजव्याशीच्या बाहेरील चेंडू. पुन्हा पंच आमच्याकडे वळतात. हॅट्रिकची संधी होती विकेटच्या, मात्र इथे हॅट्रिकची संधी आता वाईडच्या. कुठून कुठे सामना बघा. धावसंख्या 5. पलटवार करण्याची संधी मिळते फलंदाजाला. हा संघ जो खेळतोय छत्रपती शिवाजी वडूनगर संघ, या संघाने जर अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला, अंतिम फेरीमध्ये हा संघ दाखल झाला आणि विजयी जर झाले तर नक्कीच संदीप पाटील याच्याकडून 21 किलोचा बोकड देण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, संदीप तात्या चांगले खेळाडू आहेत, अष्टपैलू, मात्र दोन्ही संघाचे पाठीराखे आहेत. इथे बघा मात्र चेंडूला हलक्या हाताने फक्त दिशा दिली. डीप स्क्वेअर लागला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या जायचा प्रयत्न केला जाईल का? नाही. नेत्रांजन होते डेंजरेनला, नाही जाऊ शकले दुसऱ्या धावेसाठी. पहिल्या षटकाची समाप्ती आणि फक्त धावसंख्या म्हणावी लागेल 7. 3 षटकांचा हा सामना आणि पहिल्या षटकात फक्त 7 धावा आल्या आणि कुठेतरी कानमंत्र आला बघा. येणं गरजेचं होतं कानमंत्र, कारण संघ अडचणीत आहे. संघ संघर्ष करतोय. संदेश वखारे जणू काही महेंद्रसिंग धोनी प्रमाणे एष्टी रक्षणही करतात, सल्ला समिती करतात, आपल्या खेळाडूंचं मनोधैर्यही वाढवतात आणि बघा कर्णधारशी कशी भूषवतात. मनोज हरड गोलंदाजी मार्गावर येतोय. गोलंदाजाची निवड अगदी अचूक कर्णधाराची. या दीपक मढवी झाले, आपले जितूदादा झाले, या संघाच्या सर्व सदस्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेला. रजनी क्रिकेट खेळवणं म्हणजे साधी सुद्धी गोष्ट नव्हे. आणि त्याच्यासाठी मेहनत घेणारे सर्व सदस्य स्वयंभू पाळगाव संघाचे खरंच अगदी तन मन लावून इथे देखरेख करत आहेत. कुठलीच आतापर्यंत बघा एखादी अशी घटना घडली नाही की आपण खेळ व्यत्यय वगैरे. इथे चेंडू पडल्यानंतर नेत्रांजन यांनी सोडून दिले, मात्र इथून ही स्पष्ट दिसते की चेंडू नक्कीच आतमध्ये वळण घेतलेला आहे. इन स्विंग असलेला हा चेंडू, भुचकळ्यात टाकणारी गोलंदाजी, संभ्रमात टाकणारी गोलंदाजी होते मनोज हरड कडून. काय गोलंदाजी, एकापेक्षा एक गोलंदाज. इथे येतोय नेत्रांजीच्या बॅट मधून, क्षेत्ररक्षक आहे, धरणीला दान होतंय तिथे झेल. एकदा पूर्ण दुसऱ्या जायचा प्रयत्न, 2 धावा अगदी सहज. काय तिथे खेळाडू कक्षामध्ये जल्लोष आहे, गोंगाट आहे. एक धावेसाठी बघा कसा संघर्ष चालू आहे. वाहवा केली जाते, प्रशंसा केली जाते आपल्या खेळाडूंची. धावसंख्या दुहेरी धावाने 9. रात्रीचं क्रिकेट मित्रांनो मनोरंजनाकडे वळवणं गरजेचं असते. थोडीशी विनोदी समालोचना करणं गरजेचं असते, कारण प्रेक्षक झोपेत असतात, आलेले असतात झोपेच्या अवस्थेत, विरंगला त्यांना हवा असतो. इथे तिसऱ्या प्रयत्नात नाही. अरे वा, चेंडू बघा कुठे गेला. फलंदाजाला त्याचा फायदा होतोय. अगदी सहज 3 धावा. काय जोश आहे बघा तिथे खेळाडू कक्षामध्ये. किती प्रशंसा केली जाते, जल्लोष केला जातो आपल्या खेळाडूंनी 3 धावा पूर्ण केल्यानंतर.
स्वयंभू पायगाव संघ उद्या ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. असंख्य प्रेक्षक वर्ग त्यांच्या सोबत असतील, पाठीराखे असतील, रसिक असतील. गाव इथे जवळ आहे, त्याच्यामुळे अनेक 2 व्हीलर 4 व्हीलर कितीतरी वाहने या मैदानावर येतील त्यांचा सामना पाहायला. गावचा जेव्हा संघ खेळतोय ना, स्पर्धेतील आयोजक जेव्हा खेळतात तेव्हा एक वेगळा जोश असतो, वेगळे रसिक इथे जमलेले असतात. इथे मात्र आपण पूर्ण मैदानाच्या चारी बाजूला वडूनगरचे प्रेक्षक पाहतोय. जयगावदेव वडूनगर संघाने 2 सामने जिंकले. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर लढतोय, इथे संघर्ष करतोय. 12 धावा झालेल्या आतापर्यंत. मनोज चांगली गोलंदाजी. जगदीश यांच्या नंतर इथे काय चेंडू, अप्रतिम चेंडू. इथे नक्की या चेंडूवर रील्स करण्या जोगे हा चेंडू होता. अनेक आपण इंस्टावर रील्स बघतो, अचानक वळण घेतलेला चेंडू. फलंदाजाने कसोटी क्रिकेटच्या अंदाजाने हा सोडून दिला होता, मात्र त्यांच्या कानाला स्पर्श करून जणू काही कानात काहीतरी सांगून गेला की बाबा मध्यरात्री झालेली आहे, आता संघ अडचणीत आहे. काय चेंडू होता खरंच. पुढे ससार खेळण्याचा प्रयत्न. धावचीच्या स्वरूपात इथे बघूया, पंचांनी थर्ड अंपायरकडे निर्णय दिलेला आहे. अतिशय पुढे सरसार खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला हलक्या हाताने मात्र इथे फक्त टच करण्याचा प्रयत्न केला. यष्टीचित होऊ नये असाच फलंदाजाचा प्रयत्न होता. इथे दिसतंय पूर्णपणे, बघूया काय घडलंय. आणि लांबूनच यष्ट्यांवर चेंडू आदळला होता. याच बरोबर फलंदाज जाईल तंबूच्या आश्रयाला. आणि आपले विकास मुकदम आले मान्यवर कक्षाच्या इथे आश्रयाला. या आपला स्वागत आहे. पूर्ण रात्रभर आपण मेहनत करणार आहात, कष्ट करणार आहात, जबाबदारी पार पाडायची आहे. सर्व संघाच्या खेळाडूंचा तुम्हाला विरंगुळा सुद्धा करायचा आहे, मान राखायचा आहे, मानपान करायचं आहे. ही रात्र वैऱ्याची नाही, तर ही रात्र आनंदाची आहे, खेळीमेलीच्या वातावरणाची आहे, मैत्रीची सुद्धा आहे. मित्रपरिवाराच्या सोबत घालवलेली ही रात इतिहासामध्ये जमा होणार आहे. फलंदाज इथे संकेत, या आधीच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 24 धावांची विस्फोटक खेळी या सामन्यात गरज आहे तशा खेळीची. या षटकातील अंतिम चेंडू. मनोज इथे पुढे सरसार खेळण्याचा प्रयत्न. बघा, एकच धावेवर समाधान मानतोय, कारण स्ट्राईक ठेवायचे या फलंदाजाला. 3ऱ्या धावेचा पण प्रयत्न झाला असता जर फलंदाजाच्या मनात असते तर. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला काहीही नाही. 13. यावरून ज्ञानेश्वर मुकादम आपण एकच अंदाज बांधू शकतोय की आधीच्या फलंदाजावर हा फलंदाज नाराज आहे, कारण त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत अवधेय खेळण्यासाठी चेंडू 6. या 6 चेंडू मध्ये बघूया जास्तीत जास्त धावा किती कुठल्या जातील. धावा आहेत त्या धावफलकावर 6.50च्या सरासरीने 13. जयगावदेव वडूनगर प्रतिस्पर्धी संघ नंदकिशोर खारबाव. चला, नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. एक इनिंग झाल्यानंतर लगेच आपण नाणेफेक करून घेणार आहोत. दोन्ही संघ 3रा सामना खेळणार आहेत. संदेश वखारे समालोचन करताना अनेक खेळाडूंचं गुणगान गाणारा हा खेळाडू, अनेक खेळाडूंवर टीका करणारा, अनेक खेळाडूंची मजाक उडवणारे आमचे समालोचक. नक्कीच कधी कधी आम्हाला ही संधी असते खेळाडूंचं वाहवा करण्याची, स्तुती करण्याची, त्यांना रागे भरण्याची. आणि कधी कधी आम्ही मनोरंजनाच्या माध्यमातून खेळाडूंना थोडीशी 44 नंबरची जर्सी परिधान केलेला आमचा सहकारी समालोचक संदेश वखारे आज खेळाडूच्या भूमिकेत, गोलंदाजीच्या भूमिकेत. धावा आहेत 12 चेंडू 13. संकेत विस्फोटक फलंदाज 24 नाबाद. या आधीच्या सामन्यात, या सामन्यात 24 नाही, घाई करा पंच, आपण त्यांना वारंवार ताकीद द्या आणि खेळाडूंना सहकार्य करा आम्हाला. संदेश वखारे राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. संकेतसाठी कोण कोणाला देईल संकेत. संकेत म्हणजे हलकासा इशारा.
आहट बघूया. पहिलाच चेंडू अवांतर धाव, वाईटच्या स्वरूपात एक धाव येते. टाइमपास करू नका, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. लावलेले आहेत ज्ञानेश्वर मुकादम यांनी नक्की टाइम सेट केलेला आहे. संदीप ताटे यांच्याकडून या संघाला 21 किलोचा बोकड देण्यात येईल. त्यासाठी मात्र तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र वळण घेतलेलं आहे. चेंडूने वळण घेतला, त्याच्याऐवजी फलंदाजाने वळण घेतला स्वतःच्या क्रीजकडे स्ट्राईक घेण्यासाठी. संदेश वखारे संकेतसाठी उजव्या हाशीच्या बाहेरील चेंडू. या षटकातील दुसरा अवांतर धाव. धावसंख्या 15. 25च्या आसपास, 25च्या पुढे जावं लागेल 3 षटकात. याआधी बघितलं जयगावदेव वडोनगर संघाने 30 धावांचं संरक्षण केलं. एक नामवंत संघ, इन्फॉर्म मधला संघ पूर्णा संघाच्या विरुद्धात. आपल्याकडे ही तशी गोलंदाजी आहे, मात्र भिनार संघाला 25च्या आत रोखावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक धाव पूर्ण दुसऱ्या धावासाठी नक्की प्रयत्न केला जाईल, कारण स्ट्राईक वर पोहोचायचं आहे. संकेत याला स्ट्राईक वर पोहोचलाही. 2 धाव पूर्ण. धावसंख्या 17. 4 चेंडू शेष. अजूनही काही घडू शकते मित्रांनो. सामना कुठून कुठे पलटवार करू शकते. संदेश वखारे एक चांगले गोलंदाज आहेत. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी टाकणे म्हणजे आपल्या संघातील प्रमुख गोलंदाजाला तिथे आपण अस्त्र बनवतो. दोन्ही संघाचे कर्णधार इथे येऊन राहायचे आहे. यशवंत पाटील आणि खारबाव संघाचे कर्णधार संदेश पाटील. या छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघ 17 धावा धावफलकावर. नाणेफेक हरल्यानंतर इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका हा परिणाम मित्रांनो रजनी क्रिकेटचा आहे. हा दिवसाचा खेळ नाही, रात्रीचा आहे. आणि त्या अनुषंगाने तुमच्या बॅटवर सहजासहजी फटके येणं खूप कठीण आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. एकमेकाशी हात मिळवणेही केलेले आहे आधीच, कारण इथे मित्रांनो हा खेळच तसा आहे, मैत्रीपूर्ण. दोन्ही एकाच परिसरात. इथे मात्र बॅटची कडा घेतलेली आहे. लिडिंग एज क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव पूर्ण. 2 धाव पूर्ण. तिसरी धाव नाही. 1 धाव कमी घेईन पण स्ट्राईक माझ्याकडे ठेवीन असा फलंदाजा मनसुबा तिथे दिसतो. धावसंख्या 19. 19. वाट बघतोय सागर, वाट बघतोय विशाल काबूकर, वाट बघताय तिथे जैन. फलंदाज आहेत मात्र तशी संधी आली नाही आणि धावाही झाल्या नाही. काय गोलंदाजी संदेश वखारे यांच्या माध्यमातून तिन्ही गोलंदाजांनी प्रभावित केले. जगदीश गुळवी असो, मनोज हरड असो की संदेश वखारे असो. संदेश जागते रहोचा जणू काही संदेश देतोय फलंदाजाला. पुढे सरसावस. डाऊन द ग्राउंड. एका टप्प्याने चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. दुसऱ्या द्यायचा प्रयत्न नाही होत. दोन धावा पूर्ण. फलंदाजाचा आत्मविश्वास बघा. अरे बापरे, दुष्काळात 13वा महिना. 2 कशा विषया पूर्ण केल्या त्याच्यापैकी 1 वजा. एकंदरीत 1 धावेने संघाची धावसंख्या 20. इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे. अंतिम चेंडू आहे. इथे निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे गोलंदाजाच्या दृष्टीने. फलंदाजाच्या दृष्टीने विचार केला तर मोठा फटका दबाव निर्माण करू शकते. मानसिक एक आधार देणारा हा फटका असेल, मानसिक आधार देणारा चेंडू असेल. कोणाच्या दृष्टीने येतोय बघा हा चेंडू. इथे मात्र चेंडू बिमरनो. चेंडू सोडून न दिला, यष्टी रक्षकाच्या हातात विसावला. प्रेक्षक वर्ग इथे रसिक वर्ग सांगतात की चेंडूला बॅट का लावली नाही, प्रयत्न का केले. अशा संध्या वारंवार मिळत नसतात, कदाचित एकदाच येते. संदेश वखारे खुश असेल की माझ्या हातून चेंडू निसटला होता, मात्र बरं झाले त्याच्या घरात फायदा झाला नाही, तोटा झाला नाही आपल्याला. धावसंख्या 21.
दिली होती संधी अंतिम चेंडूवर. फ्री हिट असेल, इथे फ्री हिट आणि हा चेंडू जाईल जाईल वडूनवगरच्या नेवालीत. षटकार. आपल्या शुभ असते आपण नाणेफेक करायची आहे. अंतिम आज इथे आता सामना होणार आहे नंदकिशोर खारबाव आणि जयगावदेव वडूनवगर. हॅलो, चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ असतील महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक मित्र आपण करतो. एका बाजूला मला वाटतं दोन्ही संघाचं अपडेट पाहिलं तर दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेले आहेत. 2-2 विजय संपादित केलेले आहेत आणि मला वाटतं तिसऱ्या विजयाकडे दोन्ही संघाची वाटचाल आहे. तर बघूया कुठला संघ औषधांनी परफॉर्मन्स करून या तिसऱ्या सामन्यामधून आपला विजय संपादित करतोय. खारबाव की नवगर, नवगर की खारबाव, हा सामना देखील फक्त 3 ओव्हरचा आहे. नाणेचं स्वरूप माहिती आहे. एका बाजूला या स्पर्धेचा आयोजक संघ तर दुसऱ्या बाजूला आमदार चषक 2025. यशवंत भाऊ काय म्हणणं आहे? आमदार चषक 2025 मात्र या ठिकाणी अगेन्स्ट पडतंय स्वयंभू पायगाव. संदेश भाऊ फक्त एका स्वरामध्ये निर्णय सांगा. फलंदाजी. बॅट फर्स्ट. धन्यवाद, ऑल द बेस्ट. तर नक्कीच नाणेफेकीचा कॉल नंदकिशोर खारबाव या संघाने जिंकला आणि संदेश भाऊ आपण फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. जयगावदेव वडूनगर संघ आपण क्षेत्र रक्षणासाठी तयार राहायचं आहे. यानंतर सामना आपला होणार आहे. एकंदरीत 3 षटकांचा सामना असेल. तर नक्की संदेश वखारे यांच्या गोलंदाजीवर शेवटचा चेंडू जर आपण बघितला तर इतर चेंडू आपण बघितले तर ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू होता. हा चेंडू मात्र त्यांनी मिडलवर टाकला आणि फलंदाज संकेत याच्या पाळण्यामध्ये होता, रडारमध्ये होता आणि त्या चेंडूला मात्र खूप लांब त्यांनी षटकार स्वरूपाने पाठवून दिलं आणि मोक्याच्या क्षणी म्हणजेच आत्मविश्वास वाढवणारा, कुठेतरी मनोधैर्य वाढवणारा हा षटकार, गोलंदाजाचे बळ वाढवणारा हा षटकार ठरला. कदाचित हे एका चेंडूवर आलेले 7 धावा कुठेतरी सामन्याचा निर्णय बदलू शकतायत. चांगली फलंदाजी आहे भिनार संघाची, मात्र तशी गोलंदाजी करावी लागेल. गणेश पाटील एक जर आपण बघितला विचार केला संघाचा तर गणेश रमेश पाटील गोलंदाज, त्यानंतर गणेश बाळाराम पाटील फलंदाज, क्षेत्ररक्षक अशी भूमिका. शॉट थर्डमॅनला बघितला जयहिंद चौगुले, शॉट फाईन लेगला प्रकाश पाटील ज्येष्ठ खेळाडू, डीप स्क्वेअर लेगला राजेश, मिड विकेटला विशाल आहे, काऊ कॉर्नर मध्ये गणेश, लॉंग ऑन सागर, लॉंग ऑफ विद्येश, डीप पॉइंटला विलास काबुगर, यष्टीरक्षक संकेत आहे. बघूया गणेश सिनियर पंचांकडून इशारा येतोय पहिला चेंडू टाकण्याची अनुमती. 18 चेंडू आणि धावा हव्या आहेत 28. याच धावसंख्येवर 30 धावसंख्येवर याच गावचा संघ विजेता झाला होता. गणेश स्ट्राईकसाठी जगदीश, चांगली गोलंदाजी केली होती जगदीश यांनी. फलंदाजीमध्ये तशी कामगिरी करावी लागेल.
मिसअंडरस्टँडिंग झाली तिथे. 2 धावा. जगदीश यांचा विचार केला जर आपण तर नक्कीच एक अष्टपैलू 45 वयोगटातील अष्टपैलू खेळाडू, महत्वाचे अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. मंगळ त्यांच्या सोबत. मित्रांनो, ज्या संघाचे 45 खेळाडू एकदम बेस्ट आहेत ना, 30 टीम, तो संघ या संघटनेत बलाढ्य संघ किंवा एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो. मुख्य आधारस्तंभ तेच असते 45चे खेळाडू. इथे मात्र लेट कट केलंय. इन स्विंग झालेला हा चेंडू, तिथे विलास काबूकर आहेत, दुसऱ्या द्यायचा प्रयत्न केला जाणार नाही. धोका होऊ शकला असता जगदीश यांना. बघा काय फलंदाजी म्हणजे नजाकत पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या, आक्रमण केला, आता दुसऱ्या चेंडूवर बचावात्मक दुहेरी धावांसाठी हा फटका होता. मात्र विलास काबूकरचं चांगले क्षेत्ररक्षण दुहेरी धावापासून रोखलेलं आहे. म्हणजे असे फलंदाज असणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक नाही माहीत आहे आणि त्या अनुषंगाने तशी फलंदाजी करावी लागते. फटका मारला, फटका फसला तर झेलचीत होऊ शकते. गणेश इथे मात्र आता हा आउट स्विंग चेंडू टाकला तर जैन चौगुले आहे. मित्रांनो, हा खेळाडू जो आहे ना, जयहिंद चौगुले, हा उत्कृष्ट डिफेंडर आहे कबड्डीमधील. क्रिकेटमध्ये सुद्धा त्याला कमी तुम्ही लेखू नका. एक चप्पल क्षेत्ररक्षक, चप्पल डिफेंडर म्हणून कबड्डीमध्ये ओळखला जातोय. सध्या कबड्डीपासून थोडी ते दूर आहेत. संदीप टाटे आहे एक उत्कृष्ट कबड्डीपटू. यांनी सुद्धा या संघाला 21 किलोचं बोकड कबूल केलेलं आहे. एकविरेला एक मेजवानी ट्रिप घेऊन जाणार आहेत ते. मात्र त्यासाठी तुम्हाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचावं लागेल. अंतिम विजेतेपद पटकावावं लागेल. मोठा फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक खाली आहे, चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. जीवनदान होते इथे. अजय आहे मला तर वाटते तिथे. 2 धावा पूर्ण. चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून हे झेल धरणीला दान होते. चांगले क्षेत्ररक्षक, सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गणेश बालाराम पाटील नंतर अजयकडे बघितले जाते. मात्र याच क्षेत्ररक्षकाने अशी चुकी केली तर बघा तोंडात बोट घालण्याची वेळ आली गणेश पाटीलला. विचार करायला लागलेले आहेत, काय केलं माझ्या क्षेत्ररक्षकाने माझ्या चेंडूवर झेल सोडून. कदाचित या 2 धावा 7 पर्यंत पोहोचून गेलेल्या आहेत. धावसंख्या 2-2 धावा महत्वाच्या, 1-1 धावा महत्वाच्या आहे. संदेश वखारे किती नंबरवर फलंदाजीला येतील. गणेश काय फटका आहे. अजिंक्य रहाणे जणू हा फटका खेळलाय. चेंडू जाईल जाईल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकार. धावसंख्या 11 करायचे आहेत 28. 13 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सामना जयगावदे ओढूनगर संघाने कसा जिंकला त्याच्याकडून काहीतरी धडे घ्यायला हवे होते, काहीतरी आदर्श घ्यायला हवा होता. मित्रांनो, जेव्हा आपण इथे थांबतोय, इथे तिथे फिरतो, तेव्हा सामन्यांचं परीक्षण करायचं असते, प्रतिस्पर्धी संघांचं इतर संघांचं निरीक्षण करायचं असते. मात्र इथे ओहो काय चेंडू आता आला. जशी गोलंदाजी आपण पाहिली होती मनोज हरड यांच्या माध्यमातून तीच शैली आहे गणेश पाटील यांची. मात्र क्षेत्ररक्षकांनी त्यांना साथ नाही दिली. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 11, उर्वरित चेंडू आहेत 12 आणि धावा पाहिजे 17. चला वेळेच्या बाबतीत जरा आपण थोडीशी काटकसर करा. लगेच चला क्षेत्ररक्षणाच्या जागेवर सहकार्य करा. कदाचित जिंकल्यानंतर आपल्याला तिथे सामना खेळायचा आहे, रात्रभर थांबायचं आहे. अनेकांना उद्या इथूनच कामावर सुद्धा जायचं आहे. मलाच 6:30 वाजता इथून निघायचं.
सागर येतोय गोलंदाजी मार्गावर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक विद्ये सेफ हँड मध्ये आणि परतावा लागेल माघारी. जगदीश यांना चांगली सलामी दिली होती, मात्र गरज असताना इथे मोठ्या फटक्यांची बाद. साठी अचंबित होतात प्रेक्षक वर्ग सारे. येत आहे संदेश वखारे, फलंदाज येतोय ज्याच्यासाठी संदीप पाटील वडूनगर ताट्या यांच्याकडून तब्बल 1 षटकाराचे 1000चं पारितोषिक लावले. बघा प्रतिस्पर्धी आहे, प्रतिस्पर्धी संघाला बक्षीस लावलेले आहे, गावच्या संघाला सुद्धा बक्षीस लावलेले आहे आणि प्रतिस्पर्धी खेळाडूला सुद्धा बक्षीस लावलेले. याला म्हणतात बघा मैत्री, याला म्हणतात खेळाडूची कदर. क्रिकेटपटूचा कडून क्रिकेटपटूचा सन्मान, दोन्ही संघांचा सन्मान. संदीप टाट्या या मैदानावर हजर आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. इथे मात्र पटकावतोय का पहिल्या चेंडूवर? काय घडलंय तिथे? झेल सुटलाय. राजेश पाटील तिथे होते, नाराज दिसतोय गणेश त्याच्यावर, नाराज दिसतोय सागर त्याच्यावर. संदेश सारखा धोकादायक फलंदाजाला पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळतोय. काय या खेळाडूचा, काय या फलंदाजाचा इतका धसका घेतलाय? क्षेत्ररक्षकाने झेल सोडल्यानंतर का सर्वजण नाराज आहेत? कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे ती. येताना प्रवासातच त्यांनी मला फोन करून सांगितलं की दोन्ही संघ माझ्यापासून वाचू ना, हातात मिळू नको. आम्ही समालोचक गुणलेखक जेव्हा आपापसात खेळतो, परस्पर प्रतिस्पर्धी खेळतो, तेव्हा एकामेकाची अशीच हसी मजाक करत असतो. मग मोहनदादा भोईर असो, ज्ञानेश्वर चिकणे असो, ज्ञानेश्वर मुकादम असो, मी असो, कालीराम केनी असो, सर्वजण कधी ना कधी या मैदानात येतात, तेव्हा आम्ही एकामेकांवर असेच विनोद साधत असतो. सागर स्ट्राईकसाठी सज्ज. मंगल चांगली फलंदाजी केली, 8 धावा जोडलेल्या आहेत आपल्या संघासाठी. उजव्याच्या बाहेर चेंडू ड्राईव्ह केले. काय ड्राईव्ह पाहायला मिळते तिथे? सुरेख असा ड्राईव्ह. राजेश पुन्हा, राजेशच्या मागे चेंडूचा पाठलाग जणू काही. जिथे राजेश जाईल तिथे चेंडू पाहायला मिळतोय. डिप्स केरले करून इथे आणलं, मात्र चेंडू पिछा सोडत नाही. धावसंख्या दुहेरी धावाने झालेले 14. दोन्ही संघाला विजेताच 9 चेंडू आणि 14ची आवश्यकता. अर्ध्या झालेल्या आहेत, तेवढेच चेंडू झाले, तेवढेच चेंडू पाहिजे, तेवढ्याच धावा झालेल्या आहेत. सेम टू सेम चालू आहे सिच्युएशन, स्थिती चालू आहे सेम. काय सामना आहे बघा ना मित्रांनो, सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत या सामन्यावर. स्तब्ध प्रेक्षक वर्ग दिसते आपल्याला पूर्ण. संदेश वखारे नॉन स्ट्रायकरला इथे मात्र चांगला फटका खेळतोय. मंगळ 1 धाव, 8 चेंडू, 13ची आवश्यकता. सर्वांनी खेळाडूंनी मात्र वारंवार स्कोरबोर्डकडे लक्ष ठेवा. दोन्ही संघाला विजयाची बघा भूक किती आहे, विजयाची गरज किती आहे, विजय महत्वाचा किती आहे. वडूनगर संघाने, छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाने 1 विजयाचा आनंद चाखलेला आहे, मात्र पहिला आनंद चाखायचा आहे भिनार संघाला. जय बजरंग भिनार विजयाच्या आवेशाने आलेले आहेत. उद्या स्वयंभू पायगाव संघ, सर्वात ताकदवार संघ या संघटनेतील, इथे लढताना पाहणार आहोत आपण घरच्या प्रेक्षकांसमोर. खोलवा टप्प्याचा चेंडू, काय गोलंदाजी पाहायला मिळते सागरकडून. स्वतंत्र दिला जात नाही मोठे फटके खेळण्यासाठी. मग संदेश वखारे असो की मंगल असो. धावसंख्या 16. एका धावेवर बघा किती नाराज दिसत आहेत फलंदाज, नाराज दिसतात क्षेत्ररक्षकांना पाहिजे एकापेक्षा कमी, फलंदाजांना पाहिजे 1-2 पेक्षा जास्त. 7 चेंडू 12, 7-12चा उतारा. काय सामना. आपण म्हणतो मित्रांनो वेळ कमी घ्या, वेळ कमी घ्या, पण हा सामनाच असा आहे की चर्चा केल्याशिवाय
एकमेकाला सल्ला दिल्याशिवाय खेळ पुढे जाऊ शकत नाही. अशी सिच्युएशन, अशी परिस्थिती. असंख्य प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे अजय येतो, आता चुकी करणार नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? आणि गुळविवाद, सॉरी मंगळवाद. 6 चेंडू 11. काय सागर याने षटक हाताळलं, 6 धावांचं षटक हाताळलं. 12 चेंडू 17ची आवश्यकता असताना महत्वाच्या जागेवर सागर याला गोलंदाजी दिली आणि सागर याने मात्र कर्णधाराचं विश्वास सार्थ ठरवलेला आहे. संदीप गणपत पाटील, ज्याला आम्ही टाट्या म्हणतो, त्याच्या माध्यमातून दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. एका बाजूचा जर आपण विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज संघाला त्यांनी 21 किलोचं बोकड कबूल केलेलेच आहे. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या संदेश वखारेला त्यांनी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक कबूल केले षटकारासाठी. मनोज हरड येतोय, त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती दुसऱ्या षटकात. एकंदरीत 6 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक दोघांच्या दृष्टीने तितकंच महत्वाचं आहे, कारण दुसऱ्या षटकामध्ये सागरने सुद्धा तितक्याच धावा दिल्या. चला घाई करा, तिसरे षटक घेऊन कोण येणार? तिसरं षटक नेत्रांजनच्या हातामध्ये दिलं जाते. 11 धावांचं संरक्षण करायचंय. नेत्रांजन यांना आपल्या गावचा संघ जयगावदे वडूनगर संघ 2 सामने जिंकलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर दुसरा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. भिनार संघ त्यांना चांगली टक्कर देतोय, चांगला संघर्ष करायला लावतोय. एका धावेसाठी दोन्ही संघ लढतायत, झगडतायत, झुंज देत आहेत. कोण जिंकेल हा सामना? कसा होईल हा सामना? शेवटच्या चेंडूवर किती धावा राहतील? काय दडलंय या षटकात? ओव्हर द विकेट नेत्रांजन मनोजसाठी आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. इथे मात्र जाईल लॉंग लेग सीमा रेषे बाहेर, चौकार. सामना कुठून कुठे गेला या चौकार आणि मोक्याच्या क्षणी मनोज हरड यांच्या बॅट मधून हा चौका येतोय. हा फलंदाज 4थ्या क्रमांकावर का आलेला आहे त्याचं कारण आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालं. या फलंदाजाला राखून ठेवलं होतं दबावाच्या स्थितीमध्ये फलंदाजी करण्यासाठी आणि त्याने दबावाच्या स्थितीत तशी फलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर खातं उघड चौकाराने नेत्रांजन. इथे मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा पार जाईल. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार. खेळाडूंना प्रोत्साहित करतील. संदेश वखारेने एक बाजू इतकी भारी लावून घेतले राहुल द्रविड प्रमाणे. त्यांचे सहकारी विस्फोटक फलंदाजी करत आहेत, मात्र संदेश वखारे धीर देण्यासाठी दुसऱ्या एंडला 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 12व्या खेळाडूला नक्कीच तुम्ही सोयपाणी करा, जे काय असेल जेवण पिवण जेवण खावण. दुसरी धाव सहज पूर्ण आणि दोन्ही संघाची धावसंख्या समान. 2 चेंडू 3 चेंडू आणि फक्त 1 धाव. पहिल्या 2 चौकारांवर सामन्याला आपल्या बाजूने खेचून आणलं मनोज हरड यांनी. याच्यासाठी दबावाच्या स्थितीत राखून ठेवलं होतं या फलंदाजाला. बघा संदेश वखारे अजून त्या फलंदाजाला कानमंत्री देतात. चला
वखारे एक धावेची, दोन्ही संघाची धावसंख्या समान. 3 चेंडू 1 धाव. आणि याच बरोबर विजयी होतोय जय बजरंग भिनार संघ. विजय संघाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, कौतुक छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. षटक हाताळताना फक्त 6 धावा दिल्या आणि फलंदाजी करताना मोक्याच्या क्षणी 2 चौकार खेचले. एकंदरीत धावा केल्या 14. शेवटच्या चेंडूवर सुद्धा त्यांच्या बॅटमधून चौकार आला. 14 धावांची खेळी केली आणि अष्टपैलू कामगिरीच्या बळावर त्यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून पुकारा देत आहे. याचा आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुकारा घेऊन जायचा आहे. यानंतर त्या सामन्याची धुरा सांभाळतील आता पूर्णच्या पूर्ण 6 षटक मोहन भोईर दादा या. हॅलो ए विकास भाऊ, तुमची वही कुठे? जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया या खेळाडूचं कौतुक. ज्यानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केला. दोन्ही फॉर्मॅट मधून उत्तम खेळ आपण ज्याचा पाहिला तो ठरतो फिनिशर या स्पर्धेचा.